स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार. मतदानावेळी व्हीव्हीपॅट मशीन असणार नाही. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती. महादेवी हत्तीणीला वनतारातून परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा याचिका. महाराष्ट्र सरकारही होणार पक्षकार. मुख्यमंत्री आणि कोल्हापुरातील प्रतिनिधी आणि मठाधिपतींच्या बैठकीत निर्णय. कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही. कबूतरखान्यासंदर्भातील बैठकीत मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेनं कंट्रोल फीडिंग करावं, मुख्यमंत्र्यांच्या सूचना. वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी. इगतपुरीच्या भरवीर एक्झिटपासून सुरू होणार वाढवण कनेक्टर. कबुतरांना दाणे टाकायला अटकाव केला म्हणून महिलेला लोखंडी रॉडनं मारहाण. मीरा रोडमधील धक्कादायक घटना. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर. खासदारांसोबत बैठक आणि एनडीए नेत्यांनाही भेटणार. आठवडाभरातील दुसऱ्या दिल्ली दौऱ्यामुळे चर्चांना उधाण. राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरेंचंही मिशन MMR. ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. महापालिकेच्या रणनीतीवर चर्चा. अंतरवालीत केलेली चूक पुन्हा केली तर मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांनाही किंमत मोजावी लागेल. जरांगे पाटलांचा इशारा. 29 ऑगस्टला जरांगे मुंबईत करणार आंदोलन. एनडीए बैठकीत पंतप्रधानांकडून राहुल गांधींची खिल्ली. बालिश बडबडीला सुप्रीम कोर्टाची फटकार. पंतप्रधानांचं वक्तव्य. ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाला पश्चात्ताप. मोदींचा टोला. संसदेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या उपस्थितीवरून गदारोळ. CISFच्या जवानांना तैनात करण्यास काँग्रेसचा विरोध. खरगेंचं राज्यसभेच्या उपसभापतींना पत्र. ओला, उबर, रॅपिडोच्या धर्तीवर राज्य सरकार स्वतःचं ॲप विकसित करणार. एसटी महामंडळ चालवणार ॲप. महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महत्त्वाचं पाऊल. उद्योगपती अनिल अंबानी दिल्लीतील ईडी कार्यालयात 3.5 तासांपासून चौकशी. 3,000 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून प्रश्नांची सरबत्ती. उत्तराखंडच्या खीरगंगा परिसरात ढगफुटी. 4 जणांचा मृत्यू. 8 मजूर अडकल्याचं वृत्त. तर 50 जण वाहून गेल्याची भीती. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं दीर्घ आजारानं निधन. दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात अखेरचा श्वास. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.